पोलिसाला चांगली वर्किंग एन्व्हायरमेंट आणि घर भेटले पाहिजे अशा महाराष्ट्र शासनाचा बऱ्याच दिवसापासून आम्हाला सपोर्ट भेटत आहे. त्याचमध्ये अंबड एक मोठा तालुका आहे, मोठी बाजारपेठ आहे. तिकडे नवीन पोलीस स्टेशनचा निर्माण पोलीस गृहनिर्माण तर्फे होत होता आणि आता तो शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. निर्माण पूर्ण झाला आहे, थोडा किरकोळ थोडाफार काम राहिलेलं आहे आणि त्याला लवकरच उद्घाटन करून पोलीस स्टेशन तिकडे शिफ्ट आम्ही करणार आहोत आणि एक अतिशय चांगल्या क्वालिटीचं काम तिकडे झालेलं आहे. मोठा स्पेस आहे आणि जो आतापर्यंत जागा कमी पडत होती पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याला काम करताना अडचण येत होती, ती अडचण अंबड पोलीस स्टेशनची दूर होणार आहे. त्याचवेळी अंबड पोलिसासाठी आपण अंबडच्या लोकांची एक मागणी होती की बस स्टँड इथे भरपूर गर्दी असते, कधी कधी मुलीला छेडण्या वगैरेचे प्रकार होतात, ट्रॅफिकची असतात, तिकडे एक मदत केंद्र असला पाहिजे. त्यासाठी DPDC मार्फत आपण 5 ठिकाणी जालन्यामध्ये मदत केंद्राचा प्रपोजल केला होता. माननीय पालकमंत्री महोदयांनी त्याला आम्हाला सपोर्ट दिला, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामध्ये अंबड बस स्थानक येथे चौकी पण आता ऑलमोस्ट तयार झाली आहे. 2-4 दिवसामध्ये ती पूर्णपणे रेडी होऊन जाणार आहे. त्याचसोबत जालना बस स्टँड, भोकरदन बस स्टँड, घनसावंगीमध्ये रांजणी गाव आणि मंठा तालुक्यामध्ये अशी 5 ठिकाणी आपण ती चौकी केलेली आहे. याला जोडून पोलीस आधुनिकरणासाठी फोरेन्सिकची एक वेगळी व्हॅन आणि त्याच्या फोरेन्सिक ट्रेंड स्टाफ अंबड डिव्हिजनसाठी त्याच आठवड्यामध्ये आलेला आहे, या सोमवारी आलेला आहे, जो DYSP अंबडच्या अंडर काम करतील आणि कुठलाच घटनास्थळावर काही रक्त असतो, DNA असतो, काही केस असतात ज्याचा मोठा फायदा दोषसिद्धीसाठी होतो. त्यासाठी हे 8 एक्सपर्ट आणि त्याच्यासोबत एक सुसज्ज व्हॅन, त्याचा एक वेगळा लॅपटॉप, कम्प्युटर, टॅब असा सिस्टम असतो. ही अंबडचे 4 पोलीस स्टेशन अंबड, घनसावंगी, तिरचपुरी आणि गोंदी यासाठी सोमवारपासून कार्यान्वित झालेला आहे. त्याचा फायदा क्राईममध्ये आणि त्याची दोषसिद्धीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांना होणार आहे.